हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 64 वरती असणारा जो लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7 तो कंप्लीट करतोय आणि अगदी सिंपल आहे. काय दिलेलं आहे? y स्क्वेअर इज इक्वल्स टू, प्लीज कॉन्संट्रेट, y स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर इनटू cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर इनटू sin स्क्वेअर x. प्रॉब्लेम जो आहे तो मोठा आहे परंतु सोपी आहे. स्टेप बाय स्टेप जर आपण करत गेलो तर ऑटोमॅटिकली आन्सर आपल्याला भेटते. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर काय होतं? व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर? दॅट इज ट्वाइस y इनटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx. a square is a constant. The derivative of cos square x is 2 times cos of x and the derivative of cos of x is minus sin of x. Plus b square is a constant. Derivative of sin square is 2 times sin of x and the derivative of sin of x is cos of x. बरोबर? या पद्धतीने आपण मग आता यामध्ये होतं काय? So 2 times y into dy by dx is equals to, यामध्ये झालेला आहे मायनस ट्वाइस a स्क्वेअर इनटू साइन ऑफ x इनटू cos ऑफ x प्लस 2 टाइम्स b स्क्वेअर इनटू साइन ऑफ x इनटू cos ऑफ x. बरोबर? and therefore each term contain 2. प्रत्येक टर्म मध्ये जर 2 आलेला आहे किंवा राहू दे ऍज इट इज, यामधून जर आपण sin of x into cos of x into 2 जर कॉमन काढला तर twice y into dy by dx is equals to, पॉझिटिव्ह टर्म सुरुवातीला घेतोय b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर into 2 times sin of x into cos of x स्क्वेअर. बरोबर? करेक्ट? आणि असं जर असेल तर यामध्ये आपल्याला इथे इक्वेशन नंबर फर्स्ट देता येईल. काय देता येईल? इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर हा जो 2 टाइम्स sin of x into cos of x आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, दॅट इज sin to x. सो 2y into dy by dx is equals to b square minus a square into sin 2x and now differentiate. आता याला differentiate करा. Now differentiate with respect to x we get. आता याला जर डिफरन्शिएट केलं परत तर काय होत आहे? वी यूज द प्रोडक्ट रूल. फर्स्ट 2 इज अ कॉन्स्टंट. यूज द प्रोडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन, दैट इज dy by dx is equals to, this b square minus a square is a constant and the derivative of sin 2x is cos 2x and the derivative of 2x is 2. Now these two and these two get cancelled and so y into d2y by dx square plus dy by dx whole square, कारण dy by dx into dy by dx means dy by dx whole square and is equals to b square minus a square. आता यामधला 2 कॅन्सल केलेला आहे. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर cos 2x? cos 2x चा फॉर्म्युला तयार झालेला आहे cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x आहे फॉर्म्युला हा. त्यानंतर हा जो dy by dx आहे या टर्मला मी तिकडे ट्रान्सफर करतोय. अँड फ्रॉम दिस इक्वेशन नंबर फर्स्ट, या इक्वेशन नंबर फर्स्ट वरून आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काय भेटते आहे ते पहा. नाउ y into d2y by dx square is equals to b square into cos square, b square into cos square x minus b square into sin square x, b square into sin square x, त्यानंतर minus a square into cos square x and minus of minus, that is plus a square into sin square x आणि त्यानंतर ही जी टर्म आहे ती जर ट्रान्सफर केली तर मायनस dy by dx होल स्क्वेअर.
आता एवढं झाल्यानंतर सो y into d2y by dx square is equals to, now look at here, यामध्ये a square cos square x plus b square sin square x आहे. म्हणजे cos square सोबत a square आणि sin square सोबत b square, म्हणजे या दोघांमधून जर आपण मायनस कॉमन काढला तर ही टर्म म्हणजेच y स्क्वेअर होऊ शकते. याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि याला इक्वेशन नंबर सेकंड देतोय. नाउ b स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस a स्क्वेअर sin स्क्वेअर x आणि मायनस जर कॉमन काढला तर a स्क्वेअर into cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर into sin स्क्वेअर x होतो. and the values of dy by dx from this equation, या इक्वेशन नंबर सेकंड वरून जर आपण पाहिलं तर 2 to get कॅन्सल आणि हा y जर ट्रान्सफर केला तर dy by dx ची व्हॅल्यू काय झालेली आहे b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन y into sin of x into cos of x. म्हणजेच इथे आपल्याला लिहिता येईल दॅट इज यस, इथे आपल्याला लिहिता येईल b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन y into sin of x into cos of x आणि होल स्क्वेअर. आणि हा जो चेंज आपण केलेला आहे दॅट इज फ्रॉम सेकंड. हा कुठून चेंज केलेला आहे? फ्रॉम द इक्वेशन नंबर सेकंड वरून. and now y into d2y by dx square is equals to b square into cos square x plus a square into sin square x आणि minus this term is nothing but y square, कारण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला दिसतोय मायनस y स्क्वेअर. आणि त्यानंतर यामध्ये जर आपण पाहतो तर b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा होल स्क्वेअर इनटू sin स्क्वेअर x इनटू cos स्क्वेअर x डिवाइडेड बाय y स्क्वेअर. चालेल. आता हा y स्क्वेअर इकडे ट्रान्सफर करू आपण. सो y इनटू d2y by dx स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू, यामध्ये काय होतंय b स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस a स्क्वेअर sin स्क्वेअर x मायनस याचं जर मी एक्सपान्शन केलं तर b टू द पॉवर 4 मायनस ट्वाइस a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस a टू द पॉवर 4 इनटू sin स्क्वेअर x इनटू cos स्क्वेअर x and divided by y स्क्वेअर. बरोबर. आफ्टर दैट y into d2y by dx square plus y square is equals to, if y square is the LCM, y square जर आपण LCM घेतला तर या दोघांनाही y square ने मल्टिप्लाय होतो. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे b square into cos square x plus a square into sin square x into y square minus b to the power 4 minus twice a square b square plus a to the power 4 into sin square x into cos square x. Now again the values of this y square is this much. बरोबर. So y into d2y by dx square plus y square is equals to, प्रॉब्लेम थोडा मोठा आहे परंतु व्यवस्थित पहा. y square ची व्हॅल्यू मी पुट अप करतो आहे. म्हणजेच b square cos square x plus a square sin square x into a square cos square x plus b square sin square x. बरोबर. आणि नंतर याने याला मल्टिप्लाय जर केलं तर मायनस b टू द पॉवर 4 किंवा राहू द्या सध्या b टू द पॉवर 4 मायनस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस a टू द पॉवर 4 इनटू sin स्क्वेअर x इनटू cos स्क्वेअर x डिवाइडेड बाय y स्क्वेअर. आता व्यवस्थित याला सिंप्लिफाय करायचं आहे. सो y into d2y by dx square plus y square is equals to, आता याला व्यवस्थित सिंप्लिफाय करा. म्हणजेच इथे काय झालेलं आहे a square b square cos to the power 4 of x. पहिले b square cos square ने दोघांनाही मल्टिप्लाय करतो प्लस b to the power 4 into sin square x into cos square x plus a to the power 4 into sin square x into cos square x plus a square b square into sin square x आणि त्यानंतर मायनस b to the power 4 into sin square x into cos square x, त्यानंतर मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस
minus into minus, that is plus 2 times a square b square into sin square ax into cos square ax आणि minus a to the power 4 into sin square ax into cos square ax divided by y square. चालेल? आणि एवढं झाल्यानंतर इथे काय होतंय, y into d2y by dx square plus y square is equals to, आता व्यवस्थित ऑब्झर्व करा, a square b square into cos to the power 4 of x, a square b square, परत इथे सुद्धा a square b square आलेला आहे, बरोबर. त्यानंतर a square cos square x, a square b square, त्याच्यानंतर a square b square आणि सॉरी इथे काय येतो आहे, 4 येतोय, पॉवर 4 येतोय. लक्षात घ्या इथे a square b square into cos to the power 4 of x, a square b square into sin to the power 4 of x आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला a square b square into sin square x into cos square x दिसतो आहे. म्हणजे या तीनही टर्मला मी त्या तिन्ही टर्म मधून जर a square b square कॉमन काढला तर यामध्ये काय राहतो आहे, cos square cos to the power 4 of x plus sin to the power 4 of x आणि प्लस 2 times sin square x into cos square x. ओके. त्याच्यानंतर b to the power 4 into sin square x into cos square x minus b to the power 4 into sin square x cos square x, these get cancelled. त्याच्यानंतर ही टर्म सुद्धा काय झालेली आहे, कॅन्सल्ड. अपॉन कोण आहे, तर y स्क्वेअर. अपॉन कोण आहे, y स्क्वेअर. क्लियर. आता पहा हा याला जर आपण ऑब्झर्व केलं तर हा फॉर्म्युला कशाचा बनतो आहे, तर sin square x plus cos square x चा होल स्क्वेअर, म्हणजेच y into d2y by dx square plus y square is equals to, येथून एवढ्या टर्मला हा a square b square as it is ठेवलेला आहे आणि इथून एवढ्या टर्मला आपण लिहितो आहे sin square x plus cos square x चा होल स्क्वेअर. करून पाहायचं एक्सपान्शन, म्हणजे तुम्हाला हे ब्रॅकेट दिसतंय. अपॉन कोण आहे, y स्क्वेअर. Now what is the values of these? Sin square x plus cos square x, that is 1, and so y into d2y by dx square plus y square is equals to a square b square upon y square. आता आपल्याला ऑब्झर्व करायचंय, इथे आपल्याला d2y by dx square सोबत y दिसत नाही, म्हणजेच डिवाइडिंग थ्रू बाय y, डिवाइडिंग थ्रू बाय y, y ने जर आपण प्रत्येकाला डिवाइड केलं तर d2y by dx square plus y square upon y means y only आणि a square b square upon y cube, बरोबर. आणि आता याची अदलाबदल जर केली, म्हणजेच जागा जर रिप्लेस केली तर काय होतं, y plus d2y by dx square is equals to a square b square upon y cube and this is the required proof. आणि हे झालेलं आपलं रिक्वायर्ड प्रूफ. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, काहीच केलेलं नाहीये, स्टेप बाय स्टेप आपण जातोय. बस एक वेळेस डिफरन्शिएट केलं, दुसऱ्या वेळेस डिफरन्शिएट केलेला आहे. 2 टाइम्स sin of x into cos of x चा फॉर्म्युला sin to x वापरलेला आहे, म्हणजे cos to x वगैरे आलेला आहे. त्याच्यानंतर मग त्यामध्ये आपण dy by dx ची व्हॅल्यू, कारण dy by dx ची व्हॅल्यू याच्यासाठी टाकली कारण त्या प्रूफ मध्ये तुम्हाला dy by dx दिसत नाही, म्हणून dy by dx ची व्हॅल्यूज टाकली आणि मग परत काय केलं, त्याला सिम्प्लिफाय करत गेलेलो आहे. दुसरं काही केलेलं नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम, सेकंड नंबर प्रॉब्लेम पहा. यामध्ये काय दिलेलं आहे, log of y is equals to log of sin of x minus x square. त्याला आपण डिफरन्शिएट करतोय, डिफरन्शिएट with respect to x we get. आता याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर अकॉर्डिंग log the derivative is 1 upon y and the derivative of y is dy by dx, correct. According log 1 upon sin and the derivative of sin of x is cos of x minus the derivative of x square is twice x. After simplifying it, cos of x upon sin of x म्हणजे काय झालं, cot of x. So 1 upon y into dy by dx is equals to cot of x minus 2x झालेला आहे.
आता या y ला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर dy बाय dx इज इक्वल टू cot ऑफ x मायनस 2x इनटू काय झालेलं आहे y. अँड नाउ डिफरन्शिएट. आता याला डिफरन्शिएट करतोय. नाउ डिफरन्शिएट with respect to x we get. Differentiate with respect to x we get. So d2y by dx square is equals to, use the product rule here. First function cot of x minus 2x into derivative of second, that is dy by dx, plus second function into derivative of first. cot of x चा डेरिव्हेटिव्ह झाला आहे मायनस cosec स्क्वेअर x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे मायनस 2. सो d2y by dx square is equals to cot of x minus 2x. From this equation number first, या इक्वेशन नंबर फर्स्ट वरून आपल्याला cot of x minus 2x ची व्हॅल्यू भेटते, दॅट इज 1 upon y into dy by dx. चालेल. 1 upon y into dy by dx into कोण आहे तर परत dy by dx आहे मायनस जर इथून कॉमन काढला तर मायनस y into cosec स्क्वेअर x प्लस 2 झालेला आहे. बरोबर. अँड देयरफॉर हा जो इथे आपण चेंज केलेला हा कुठून केलेला आहे तर फ्रॉम फर्स्ट. देयरफॉर d2y by dx square is equals to 1 upon y into dy by dx whole square, त्यानंतर minus y into, we know the cosec square theta. आता cosec ची आपल्याला गरज नाही, म्हणजे cosec square theta ला 1 plus cot square theta लिहू शकतो आपण, cot square x आणि plus 2 as it is. परत हा चेंज आपण कुठून करतोय तर फ्रॉम फर्स्ट वरून, सॉरी फर्स्ट वरून नाही तर आपण काय यूज केलेला आहे, फॉर्म्युला यूज केलेला आहे cosec square is x is equals to 1 plus cot square x. So d2y by dx square is equals to 1 upon y into dy by dx whole square minus y आणि plus y into cot स्क्वेअर. आता 1 plus 2 किती झाले रे 3. 1 plus 2 किती होता 3. 3 plus cot स्क्वेअर x. The value of cot of x from this equation number first, परत काय होत आहे cot of x ची व्हॅल्यू या इक्वेशन नंबर फर्स्ट वरून आपल्याला टाकता येईल, दॅट इज 1 upon y into dy by dx आणि प्लस 2x आणि याचा काय झालेला आहे होल स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. काय केलेलं आहे cot of x ची व्हॅल्यू आपण इथे पुट अप करतोय, दॅट इज 1 upon y into dy by dx आणि प्लस 2x आणि त्याचा होल स्क्वेअर. हा चेंज कुठून केलेला आहे तर फ्रॉम फर्स्ट वरून. बरोबर. सो d2y by dx square is equals to 1 upon y into dy by dx चा होल स्क्वेअर मायनस y into, आता थ्राइस y, त्याच्यानंतर मायनस y into, याचं जर आपण एक्सपान्शन करतो आहे तर 1 upon y square into dy by dx चा होल स्क्वेअर बरोबर प्लस 4x upon y into dy by dx आणि प्लस 4x स्क्वेअर. काय केलेलं आहे आपण तर a plus b होल स्क्वेअर नुसार एक्सपान्शन केलेलं आहे, दॅट इज a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर या पद्धतीने. And so d2y by dx square is equals to 1 upon y into dy by dx whole square minus 3y आणि या y ने जर याला मल्टिप्लाय केलं तर दॅट इज minus 1 upon y into dy by dx whole square, त्यानंतर minus 4x into dy by dx आणि minus 4x square y, 4x square y. Now look at here, this term and this term get cancelled. आता यामध्ये काय होत आहे d2y by dx square ही टर्म इकडे ट्रान्सफर केली म्हणजे प्लस 4x into dy by dx, त्यानंतर ही टर्म आपण इकडे ट्रान्सफर केली प्लस 4x square y प्लस थ्राइस y is equals to 0. आता ऑब्झर्व करा काय होतं. सो
d2y by dx square plus 4x into dy by dx आणि प्लस 4y म्हणजे y जर कॉमन काढला तर 4x square plus 3 into y is equals to 0. ओके, आणि हेच आपल्याला प्रूफ पाहिजे होतं. अगदी सिंपल आहे. पहिले डिफरन्शिएट केलेला आहे, त्यानंतर त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिलं, y ला ट्रान्सफर केला आणि परत डिफरन्शिएट केला आहे. इथे प्रॉडक्ट रूल यूज केला, कोसेक स्क्वेअरला कॉट स्क्वेअर मध्ये, कोसेक स्क्वेअरला कॉट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट केलंय. त्यानंतर कॉट ऑफ x - 2x ची व्हॅल्यू यामध्ये पुट अप केली आणि परत मग त्याला सिम्प्लिफाय करत गेलो, ऑटोमॅटिकली आपल्याला प्रूफ भेटते आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट x is equals to a cos theta आणि दुसरं दिलेलं आहे y is equals to b sin theta आणि आपल्याला प्रूफ करायचं आहे. अगदी सिंपल आहे. पहिले याला डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएट with respect to theta, with respect to theta we get. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर dx by d theta is equals to a into derivative of cos is minus sin of theta. चालेल. This is equation number first. परत y is equals to तुम्हाला दिला गेलेला आहे y is equals to b into sin of theta and so differentiate with respect to theta we get. So dy by d theta is equals to b into derivative of sin theta is cos of theta and this is equation number second. Now dy by dx is equals to dy by d theta upon dx by d theta where dx by d theta not equals to 0. मग dy by d theta काय आहे तर b into cos of theta, b into cos of theta आणि dx by d theta काय आहे तर that is dx by d theta is equals to minus a into sin of theta. चालेल. and this is dy by dx. हा झालेला आहे dy by dx. आता थोडस जर आपण ऑब्झर्व करतो म्हटलं तर याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. b into sin of theta आहे तर इथे जर मी b आणला आणि त्यानंतर a into cos of theta आहे याच्यासोबत a आणला तर काय होईल. ऍडजस्टमेंट करतो आहे. प्रॉब्लेम यायलाच पाहिजे, आन्सर यायलाच पाहिजे. तो आपण so dy by dx is equals to minus b upon a ही ऍडजस्टमेंट आहेच. cos सोबत आपल्याला cos सोबत a पाहिजे आहे म्हणजे a cos of theta. तर मी परत इथे काय केलेलं आहे या a ला कॅन्सल करण्याकरता a लिहिलेला आहे. चालेल. त्यानंतर इथे sin of theta आहे परंतु sin of theta सोबत आपल्याला b पाहिजे आहे म्हणजेच इथे जर मी b लिहिला तर इथे सुद्धा काय लिहावं लागेल b. म्हणजेच काय केलेलं आहे आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला ab ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके. आता असं जर असेल तर याला इक्वेशन नंबर फर्स्ट, याला इक्वेशन नंबर सेकंड, याला इक्वेशन थर्ड आणि याला इक्वेशन नंबर फोर्थ आणि इथे जे चेंजेस केलेले आहेत फ्रॉम सेकंड अँड फोर्थ. आता पहा इथे काय होतंय dy by dx is equals to minus b upon a, b square upon a square आणि इथे झालेला आहे a into cos of theta, b into sin of theta. a into cos of theta means x, b into sin of theta means y. And therefore dy by dx is equals to minus b square upon a square into हा जो a into cos of theta आहे that is x upon y आणि हा चेंज कुठून केलेला आहे तर फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड वरून, फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड वरून. बरोबर आहे. आता आपल्याला प्रूफ करत असताना इथे मी काय करतोय हा a square into y इकडे ट्रान्सफर करतोय. चालेल. a square into y into dy by dx is equals to minus b square into x and now differentiate. आता आपण डिफरन्शिएट करतोय. नाउ डिफरन्शिएट, सो डिफरन्शिएट with respect to x we get. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर इथे प्रॉडक्ट रूल यूज करतोय. a square is a constant. Product rule, first function into derivative of second function plus second function
into derivative of first function म्हणजेच dy by dx is equals to minus b square into derivative of x is 1. And so a square into y into d2y by dx square plus dy by dx चा whole square आणि हा इकडे जर प्लस आणला तर प्लस b square is equals to 0 and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. पण अगदी सिंपल आहे, थोडीशी इथे ऍडजस्टमेंट केलेली आहे, बाकी दुसरं काही नाही. असे जे प्रॉब्लेम्स असतात ते फार सोपी असतात, कारण यामध्ये a सोबत cos आलेला आहे, sin आलेला आहे, तर याचा आता 101% y रिपीट होणार आहे. पाहू आपण. y is equals to a into cos of log of x plus b into sin of log of x and this is equation number first. याला मी equation number first देतो. Now differentiate with respect to x. We get so dy by dx is equals to a into derivative of cos is minus sin of log of x and the derivative of log of x is 1 upon x plus b into derivative of sin is cos of log of x and the derivative of log of x is 1 upon x. चालेल? ओके. आता हा जो x आहे तो इकडे ट्रान्सफर करतोय, म्हणजेच x into dy by dx is equals to minus a into sin of log of x plus b into cos of log of x and this is the equation number second. परत याला मी डिफरेंशिएट करतोय. डिफरेंशिएट with respect to x we get. परत जर याला डिफरेंशिएट केलं तर फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first, that is 1 is equals to minus a into derivative of sin is cos of log of x and the derivative of log of x is 1 upon x plus b into derivative of cos is minus sin of log of x and the derivative of log of x is 1 upon x. बरोबर. And so x into d2y by dx square plus dy by dx is equals to minus a into, आता मायनस जर कॉमन काढलेला आहे आणि x ने जर याला मल्टिप्लाय केलं तर इथे x स्क्वेअर आणि इथे काय येणार, x येणार. बरोबर. काय केलेलं आहे, मल्टिप्लाइंग थ्रू बाय x. सो a into cos of log of x plus b into sin of log of x. काय केलेलं आहे, या दोघांमधून मायनस कॉमन काढलेला आहे आणि x ने थ्रोट इक्वेशनला मल्टिप्लाय केलेला आहे. आता याला आणि याला ऑब्झर्व करा, तुम्हाला y दिसतोय. So x square into d2y by dx square plus x into dy by dx is equals to minus y. हा काय झालेला आहे, मायनस y. बरोबर. आणि हा चेंज कुठून केलेला आहे, तर फ्रॉम फर्स्ट वरून. आता मायनस y ला इकडे ट्रान्सफर करा, म्हणजेच x square into d2y by dx square plus x into dy by dx plus y is equals to 0. Plus y is equals to 0. आता d2y by dx square म्हणजेच काय, तर y2. सो x square into y2 plus x into y1 plus y is equals to 0 and now this is the required proof आणि हे झालेलं आहे required proof. एवढं सिंपल प्रॉब्लेम आहे. Now the last problem, y is equals to a into e to the power mx plus b into e to the power nx and this is equation number first. Differentiate. So differentiate with respect to x we get. So dy by dx is equals to derivative of this. A is a constant, derivative of e to the power mx is e to the power mx. बरोबर. आणि mx चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे m प्लस. बरोबर. हे लक्षात आलेलं आहे. Plus b into the derivative of a to the power nx is e to the power nx and the derivative of nx is n. nx is n. परत त्याला मी डिफरेंशिएट करून टाकतोय. अगेन डिफरेंशिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट परत याला डिफरन्शिएट करतो म्हणजे याला d2y by dx square is equals to d2y by dx square is equals to आता इथे काय होईल m into a into e to the power mx into m plus इथे काय होतो that is n into b into e to the power nx into n and therefore m square into a into e to the power mx plus n square into b into e to the power nx. This is equation number second and this is equation number third. आपण y पाहिलेला आहे dy by dx आणि d2y by dx square. Now we consider the left hand side. आता मी यामध्ये लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतो कारण इथे ऍडजस्टमेंट करण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही. मी काय करतोय लेफ्ट हँड साइड करतोय. नाउ y2 minus m plus n into y1 plus m into y is equals to 0. बरोबर y2 minus m plus n into y1 plus m into n into y is equals to 0. y2 means what? d2y by dx square sorry is equals to 0 now. y2 means d2y by dx square minus m plus n into dy by dx आणि plus mn into y. आता d2y by dx square from this equation number third काय होत आहे that is m square into a into e to the power mx plus n square into b into e to the power nx minus m plus n into the values of dy by dx is what a into m into a into m into a into e to the power mx plus n into b into e to the power nx बरोबर आणि प्लस काय झालेला आहे mn आणि y ची व्हॅल्यू mn into y ची व्हॅल्यू आहे a into e to the power mx plus b into e to the power nx. आता हा जो चेंज आहे हा कुठून केलेला आहे तर फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी गेट नाही इथे फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड वरून हा चेंज केलेला आहे. आता याला सिम्प्लिफाय करतोय सो प्रत्येक टर्म मध्ये a into e to the power जाऊ दे काय हरकत नाही m square into a into e to the power mx plus n square into b into e to the power nx minus m into m that is m square into a into e to the power mx minus m into n into b into e to the power nx minus n into m into n into a into e to the power mx minus n square into b into e to the power nx आणि प्लस mn into a into e to the power mx plus mn into b into e to the power nx. बरोबर आता यामध्ये e to the power nx च्या टर्म आणि सर्व टर्म पाहून घ्या काय काय होतं m square into a into e to the power mx m square परत इथे सुद्धा दिसतोय. Now this term and this term get cancelled. n square into b into e to the power nx minus n square into b into the power nx this term get cancelled. Minus mn b into e to the power nx plus mn into b into e to the power nx this also get cancelled. आणि ही टर्म याच्या सोबत कॅन्सल झाली म्हणजे आन्सर काय झालेला आहे 0 आणि हेच आपलं काय आहे प्रूफ आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. तर इथे तुमचे डेरिव्हेटिव्हचे सर्व प्रॉब्लेम्स संपतात. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण सर्व एमसीक्यूज कंप्लीट करू आणि परवापासून आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करू.